कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघ हे केवळ दूध संकलन करणारे सहकारी संस्था नसून ते जिल्ह्यातील राजकीय शक्तीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते। गोकुळच्या निवडणुकीत मिळणारे यश अनेकदा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करत असल्याचे पाहायला मिळते। विशेषतः शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात गोकुळचे राजकारण अधिक प्रभावी ठरते, कारण या दोन्ही तालुक्यात गटातटाचे राजकारण सक्रिय आहे। पक्ष आणि आघाड्यांच्या नेत्यांना हे गटातटाचे राजकारण नेहमीच डोकेदुखीचे ठरत आले आहे। नमस्कार, मी अमोल शिंगे आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। शाहूवाडी आणि पन्हाळा हे दोन तालुके दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जातात। या भागातील शेकडो दूध उत्पादक संस्था दररोज मोठ्या प्रमाणावर दूध गोकुळकडे पाठवतात। त्यामुळे या भागातील संचालक, संस्था, प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे गोकुळच्या निवडणुकीत विशेष महत्त्व असते। याच कारणांमुळे विधानसभा निवडणूक असो किंवा गोकुळची निवडणूक असो, दोन्ही ठिकाणी स्थानिक राजकीय नेते एकमेकांच्या संपर्कात राहून आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। सन 2021 मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातून अमरसिंह पाटील आणि शाहूवाडी तालुक्यातून करणसिंह गायकवाड या दोघांची जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कोट्यातून वर्णी लागली होती। अमरसिंह पाटील आणि करणसिंह गायकवाड हे दोघे तसे काँग्रेस पक्षाशी अजूनही संलग्न असल्याचे समजते। 2021 मध्ये सुद्धा ते काँग्रेस बरोबरच होते। तत्कालीन राजकीय गणित वेगळी होती। आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांची राजकीय मैत्री होती। आमदार सतेज पाटील यांना पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आणण्यात आमदार विनय कोरे यांचा मोलाचा वाटा होता। याच मैत्रीचा पैरा फेडण्यासाठी काँग्रेसच्या अमरसिंह पाटील आणि करणसिंह गायकवाड यांना जनस्वराज्याच्या पदरात टाकून आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांनी गोकुळच्या निवडणुकीत निवडून देखील आणलं। अमरसिंह पाटील आणि करणसिंह गायकवाड हे दोघे काँग्रेसचे असताना देखील आमदार सतेज पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्या मैत्री खातर याकडे दुर्लक्ष केलं। याचा फटका 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला बसला होता। मुळात काँग्रेस पुरस्कृत बिनताकदीचा उमेदवार देऊन शिवसेनेच्या आमदाराची शाहूवाडी तालुक्यातील मतदानाची स्पेस घेण्याची ही आमदार सतेज पाटील यांची ही रणनीती होती आणि याचा फायदा आमदार विनय कोरे यांना झाला देखील। 2022 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील सर्व राजकीय समीकरणे बदलली आणि सहयोगी असणारे विरोधक झाले आणि विरोधक असणारे सहयोगी झाले। एकमेकांचे राजकीय मित्र असलेले आमदार विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील आता बदललेल्या राजकीय समीकरणात विरोधक आहेत। आपण इथे शत्रू हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही, कारण राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो। असो, आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातून इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे। जनस्वराज्य शक्ती पक्षातून पन्हाळा तालुक्यातून अमरसिंह पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारीची संधी मिळू शकते। मात्र शाहूवाडी तालुक्यातून करणसिंह गायकवाड यांची उमेदवारी थोडी अडचणीत असल्याचे दिसत आहे, कारण आमदार विनय कोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सर्जेराव पाटील पेरिटकर हे गोकुळच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते। जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सर्जेराव पाटील पेरिटकर यांनी गोकुळच्या निवडणुकीसाठी लागणारे 70 ते 75% ठराव स्वतः गोळा केल्याची चर्चा शाहूवाडीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती। शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार आणि आमदार विनय कोरे यांचे पारंपरिक विरोधक असणारे सत्यजित पाटील यांनी माझ्याकडे 153 ठराव असल्याचे जाहीर केले होते। त्यामुळे जनस्वराज्य शक्ती पक्षाला शाहूवाडी तालुक्यात गोकुळचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर सत्यजित पाटील यांना तुल्यबळ असा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला लागणार आहे आणि यासाठी आमदार विनय कोरे, करणसिंह गायकवाड यांना पुन्हा संधी देणार की सर्जेराव पाटील पेरिटकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, याकडे संपूर्ण शाहूवाडी तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। त्याचबरोबर माजी आमदार सत्यजित पाटील या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर जाणार की महाडिक गटाबरोबर जाणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे। सत्यजित पाटील हे 2021 मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटाबरोबर होते, पण त्यांना पराभवाला
सामोरे जावे लागले होते. याच निवडणुकीत आमदार विनय कोरे हे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर होते. महाविकास आघाडीचा घटक असून सुद्धा फक्त आमदार विनय कोरे यांना विरोध म्हणून सत्यजित पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात गेले होते. सध्या महाडिक आणि विनय कोरे हे एकत्र आहेत. या परिस्थितीत सत्यजित पाटील काय भूमिका घेणार याकडे महाडिक, कोरे आणि सतेज पाटील गटाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या शावळी तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांची स्थानिक पातळीवर आघाडी आहे. सत्यजित पाटील हे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीत आहेत आणि मानसिंगराव गायकवाड हे महायुतीबरोबर आहेत. मानसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर गायकवाड सध्या जिल्हा सहकारी बँकेत शाहुरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांच्या पत्नी बांबोडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या जोरावर रणवीर गायकवाड हे पण गोकुळच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडे 40च्या आसपास ठराव असल्याची माहिती आहे. जर गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला तर शाहुरी तालुक्यातील स्थानिक पातळीवरच्या राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पन्हाळा तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे सुद्धा गोकुळसाठी जय्यत तयारी करत आहेत. ते आमदार विनय कोरे यांचे पारंपरिक विरोधी म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना पन्हाळा तालुक्यात चांगले यश मिळाले होते. या आत्मविश्वासाच्या जोरावर ते गोकुळच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. ते जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कोट्यातून येणाऱ्या अमरसिंह पाटील यांच्यापुढे आव्हान उभे करणार की महायुती म्हणून पारंपरिक विरोधकाच्या मांडीला मांडी लावून बसणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक दूध संस्था, प्रत्येक प्रतिनिधी आणि प्रत्येक राजकीय हालचाल आगामी काळात विशेष लक्षवेधी ठरणार आहे.